कर्जमाफीच्या संदर्भातही आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही समिती तयार केलेली आहे, त्याचा अहवाल अपेक्षित आहे आणि आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात जे काही आश्वासन दिलेलं आहे ते उचित वेळी आम्ही पूर्ण करणारच आहोत। त्या संदर्भात आमचा प्रयत्न असा आहे की आपण ही कर्जमाफी देत असताना मागच्या अनेक कर्जमाफ्यांमध्ये जे आपल्या लक्षात आलं की बँका चुकीच्या पद्धतीचे अकाउंट देतात, जुने अकाउंट्स काढून आपल्याकडनं पैसे घेऊन घेतात। आता आपण ॲग्रीस्टॅक म्हणजे 100% शेतकऱ्यांचं आपण त्या ठिकाणी नोंदणी, त्यांच्या जमिनीची नोंदणी, त्यांच्या सातबाराचा सगळा अहवाल अशा पद्धतीनं आपण एक शेतीचा डिजिटल रेकॉर्ड तयार केलेला आहे। आता हा शेतीचा डिजिटल रेकॉर्ड आधार आणि आधार आपल्याला माहिती आहे की कर्जाचं अकाउंट आधार सीडेड आहे, अशा सगळ्या गोष्टी एकत्रित घेऊन आपल्याला या सगळ्याचा विचार करावा लागेल जेणेकरून जो खरा गरजू आहे त्याला त्या ठिकाणी कर्जमाफी मिळाली पाहिजे। आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी खरेदी देखील केलेली आहे आणि आता मका खरेदीमध्ये आपलं टार्गेट वाढवून दिलेलं आहे। आपला प्रयत्न आता धान खरेदीतही टार्गेट आपण वाढवून घेतो, त्याही संदर्भात आपलं बोलणं चाललेलं आहे। एक प्रश्न विचारला की तुम्ही मागेल त्याला कृषी पंपाची घोषणा केली होती, किती लोकांना पंप दिले? मला सांगताना आनंद वाटतो की आत्तापर्यंत जी मागणी आलेली आहे त्या मागणीपैकी 85% लोकांना पंप ऑलरेडी आपण देऊन टाकले आणि साधारणपणे आपल्याला माहिती आहे पूर्वीच्या काळात एकदा पैसे भरले की 2-2, 3-3 वर्ष पंप मिळत नव्हते। 2 महिन्यामध्ये आपण पंप त्या ठिकाणी देतो, 2 महिन्यामध्ये। आणि आता आपली गती किती आहे तर आपण जर विचार केला तर 2004 ते 2019 15 वर्षाचा कालावधी आपण जर बघितला तर त्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण 14,74,000 पंप बसवले, 14,74,000 15 वर्षाच्या कालावधीत। आणि 2022 ते 25 2.5-3 वर्षामध्ये आपण किती पंप बसवलेत? 3 वर्षात बसवले 10,63,000। ते 15 वर्षात 14,74,000 आणि 3 वर्षामध्ये 4 वर्ष 3.5 वर्ष समजा 3.5 वर्षात 10,63,000। त्यामुळे आणि आपल्याला माहिती आहे आपण तर आता एका महिन्यामध्ये 50,000 पंप बसवण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपली नोंदणी ही त्या ठिकाणी झालेली आहे। आणि मला हे सांगितलं पाहिजे की आता ॲव्हरेज 40,000 पंप पर मंथ आपण त्या ठिकाणी लावतो। MSEDCLचं टार्गेट पूर्ण झालेलं आहे। कुसुंबीचं मेडाचं 2,80,000 पंप लागलेत, फक्त 33,000 पंप हे त्या ठिकाणी बाकी आहेत। आणि आपण जी काही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना वीज बिल सवलत दिलेली आहे त्याच्या अंतर्गत मागील हे जे सरतं वर्ष आहे या सरत्या वर्षामध्ये वीज बिलाच्या सवलतीपोटी राज्य सरकारला 23,000 कोटी रुपयाचा खर्च आला आहे। 23,000 कोटी म्हणजे हे 23,000 कोटी रुपयेचे जे विजेचे बिल आहेत ते आपण माफ केलेले आहेत। जे शेतकऱ्याकडनं वसूल झाले असते ते आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना माफ करण्याचं काम केलं आहे। आज खरं म्हणजे त्याची सगळी माहिती देऊन मी आपला वेळ घेणार नाही।